ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण होतील का सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, आणि दुसरं यामध्ये फेरमतदान जर करायची गरज पडली तर त्याची तारीख स्पेसिफिक असेल का? यामध्ये बघा 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणूक जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणूक जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण होतील का सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, आणि दुसरं यामध्ये फेरमतदान जर करायची गरज पडली तर त्याची तारीख स्पेसिफिक असेल का? यामध्ये बघा 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घ्यायच्या आहेत. आम्हाला नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुका ऍक्च्युली मोस्टली 90% आम्ही घेतलेल्या आहेत. आता 10% शिल्लक आहे, ते आपण 20 तारखेला घेणार आहे आणि 21 तारखेला निकाल लागणार आहे. सेकंड एक मिनिट, लेट मी कम्प्लीट. सेकंड, महानगरपालिकेचं जे आहे, महानगरपालिकेचं आताच आपण घोषित केलेलं आहे, ते सुद्धा 31 जानेवारीच्या आधी होईल. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की फक्त ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती याचं रिझर्वेशन जे आहे 50%च्या आतमध्ये जिथे आहे तिथेच तुम्ही घ्या. आता या जिल्हा परिषद पंचायत समिती ज्याच्यामध्ये रिझर्वेशन 50%च्या आतमध्ये आहे त्या फक्त 12 जिल्हा परिषद आहेत, आणि या 12 जिल्हा परिषदचं नियोजन आम्ही करतो आहे. आमची अडचण आहे की या निवडणुका जसं विधानसभा लोकसभेच्या निवडणुका असतात त्याच्यापेक्षा खूप कॉम्प्लेक्स या निवडणुका असतात, ज्याच्यामध्ये एकेका प्रभागामध्ये 4 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा असतो. नगरपरिषद नगरपंचायतमध्ये 1 अध्यक्ष आणि 2 मेंबर निवडून द्यायचा आहे. जिल्हा परिषदमध्ये एक गटासाठी आणि 1 गणासाठी, आणि या इतक्या कॉम्प्लेक्स असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला अधिकाऱ्यांची गरज भासते. आणि आता ज्या जिल्हा परिषदा या 50%च्या आतमध्ये आहे, या अशा जिल्हा परिषद आहे तिथे महानगरपालिका सुद्धा आहे, आणि त्याच्यामुळे आणि या बहुतांश पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि संभाजीनगर मधील काही जिल्हे यामध्ये येत आहेत, आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका सुद्धा असल्यामुळे आम्हाला अधिकाऱ्यांची जी कमतरता आहे, अधिकाऱ्यांची कमतरता भासते. त्याचं नियोजन आम्ही करतोय. एकदा अधिकारी आम्ही 1-2 दिवसांमध्ये पुन्हा बसणार आहे विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेऊन, आणि अधिकारी उपलब्ध झाल्याबरोबर आम्ही त्या सुद्धा निवडणुका, आम्ही या 12 जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा आम्ही घोषित करू, आणि 31 जानेवारीपर्यंत आम्हाला करावंच लागेल कुठल्या निवडणूक घ्यायची गरज पडली तर तारखेची तिथे घोषित केले. त्यामध्ये यामध्ये काय असतं की फेर निवडणूक जर एखाद्या पोलिंग स्टेशनमध्ये समजा काही इश्यू आला आणि तिथे त्या पोलिंग स्टेशन मधला जर पुन्हा निवडणूक जर घ्यायची असेल तर आपण ऍक्च्युली मतमोजणी जी आहे ते मतमोजणी आपली सुरू असते, आणि मात्र आपण दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी त्या पोलिंग स्टेशनवरचं आपण पोलिंग घेतो. नाराजी व्यक्त केली आहे निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारावर, कारण प्रचंड वेळ दिसून आला. मग निवडणुका काही ठिकाणी पुढे ढकलणं असेल, काही ठिकाणी जो ब्रीथिंग पिरियड असतो प्रचार समाप्तीचा तो रात्री 10 वाजेपर्यंत होता, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा 7ला मतदान सुरू झालं. परत निवडणुकीचा निकाल घोषित करणं सुद्धा तुम्हाला 21 तारखेला ती तारीख पुढे ढकलावी लागली. या सगळ्या कारभारावर अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्र्यांचं मत काय? मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये ऍक्च्युली जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली त्यामध्ये त्याला कारण होतं, कारण की ज्या ठिकाणी अपील फाईल झालेले होते त्या अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला, आणि तो अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला म्हणून तिथे उमेदवारी मागे घेण्याची विड्रॉलसाठी जी 3 दिवसाची जी मुदत आहे, रूल नंबर 17(ब) प्रमाणे 3 दिवसाची मुदत तिथे देता आली नाही, आणि त्याच्यामुळे त्या निवडणुका आपण पुढे ढकलल्या. ऍक्च्युली ज्या निवडणुका पुढे ढकलल्या नाही त्यांचं जे मतमोजणीचं जे काम आहे ते आम्ही 3 डिसेंबरलाच ठेवलेलं होतं. मात्र माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही जी मतमोजणी आहे, मतमोजणी आता ज्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्या सर्व, आणि 2 डिसेंबरला जे मतदान झालेलं आहे, आणि आता 20 डिसेंबरला ज्या निवडणुका होणार आहे, यानंतर सर्वांचंच मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजी होणार आहे. रात्री 10 वाजेपर्यंत, आदल्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराचा तुम्ही कालावधी ठेवला, आणि सकाळी 7ला मतदान. जो ब्रीदिंग पिरियड होता त्यावरही आक्षेप नाही, ब्रीदिंग पिरियड जो आहे त्याच्यामध्ये, कारण की या ज्या आम्ही निवडणुका घेतो
या जे संबंधित जे कायदे आहेत, संबंधित अधिनियम आणि कायदे नियम आहेत त्याप्रमाणे होतो. आता नगर परिषदच्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ऍक्च्युअली प्रचार जो आहे, प्रचार आदल्या दिवशीपर्यंत तो करता येतो. म्हणजे मतदानाच्या दिवशी प्रचार करता येत नाही, पण आदल्या दिवशीपर्यंत प्रचार करता येतो. त्याच्यामुळे आदल्या दिवशी 10 वाजेपर्यंत त्या संदर्भात आपण आदेश काढलेले होते. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे महानगरपालिका अधिनियम आहे किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे, त्याच्यामध्ये मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर हा प्रचार संपला पाहिजे. 48 तास अगोदर. त्याप्रमाणे प्रत्येक कायद्यामध्ये वेगवेगळी तरतूद आहे आणि त्यामुळे ती प्रोव्हिजन वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वेगवेगळी लागू होते. ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.